आणि तुम्ही मधी काय लावली? मध्ये मेथी आहे. मेथी लावली म्हणजे काय निर्णय घेतला हा हम्म. प्लॉट होतो का नाही हा. वा मेथीचा निर्णय घेतला लावायचा. अच्छा मेथी लावायचा निर्णय घेतला प्लॉट उठला. बर अरे बापरे. म्हणजे तुम्ही जे लिक्विड सोडलं ते मेथीला पण रिझल्ट मिळालाय हो. आणि तांबाटेला पण मिळालाय. आणि अजून काय बदल दिसतो झाडामध्ये आपल्याला? झाड म्हणजे भरपूर बदल आहे ना हो. आता फुटे चालू झाले. फुटवे पण चालू झाले, पानं रुंद झाले तिथे. पान पण रुंद झालं. समाधानी का तुम्ही हो व्यवस्थित आहे एकदम. ते लिक्विड दिल्यानंतर? नमस्कार. नमस्कार. आपला परिचय द्या. मी भाऊसाहेब संपत उगले, खेरवाडी, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. अच्छा नाशिक. तर आता हा टोमॅटोचा प्लॉट किती दिवसाचा आहे? साधारण 18 ते 20 दिवस झाला. 18 ते 20 दिवसात झालाय का? अच्छा. लागवड कधी केली ती? लागवड 19 जून. 19 जूनला केली होती का लागवड? बर बर. आणि ज्यावेळेस लागवड केली होती त्यावेळेस काय समस्या आली होती लागवड केल्यानंतर? आम्ही ना राऊंड अप फवारलं त्याच्यावर. अरे बाप. लोवाळी होती आधी. बर. आधी हां. राऊंड अप फवारल्यानंतर ते दुसऱ्या दिवशी लगेच लागवड केली आम्ही. तर ते प्लॉट पूर्ण ट्रेसमध्ये गेला होता. पूर्ण म्हणजे ते वाटत नव्हतं प्लॉट होईल बा असं. मग मला माहिती भेटली ऑर्गॅनिक कार्बनची. ओके. मग ते थोडं सोडलं आपण ड्रिचिंगमध्ये. किती सोडलं तर? ते 2 बॅगा होत्या त्याच्या ग्रीन लाईफच्या. 2 बॅग होत्या का? आणि ऑर्गॅनिक कार्बन किती होतं? ते मला वाटतं 3 लिटर सोडलं होतं. 3 लिटर सोडलं तर? म्हणजे ड्रेंचिंग केली. अच्छा. आणि लागवड केल्यानंतर किती दिवसांनी सोडलं तर ते? लागवड केल्यानंतर मला वाटतं 12-13 दिवसांनी सोडलं होतं. 12-13 दिवसांनी सोडलं होतं का? अच्छा. आणि म्हणजे ते दिल्यानंतर काय रिझल्ट जाणवला आपल्याला? रिझल्ट म्हणजे तिसऱ्या दिवशी लगेच शेंडा बिंडा क्लिअर, प्लॉट लगेच चमकायला लागला. वाढ थांबलेली होती असं. वाढ थांबलेली होती म्हणजे पान आकसून गेले ते, गोळा झाले ते. पानं छोटे छोटे पाने होती आणि काळपट प्लॉट दिसायचा. काळपट शायराळे आणि काळपट पाने होती. आता कसा दिसतोय प्लॉट? आता एकदम ओके. म्हणजे तुम्हाला रिझल्ट जाणवलाय बा? हो चांगलं आहे. एकसारखी वाढ आहे सर्वीकडे.